योजना कोणी केली? त्याचं नाव घ्या ना. त्याचं नाव घेत नाही. नको त्याने आपल्याला थोडस केलं तर त्याचं नाव आपण मोठ्याने घेतो. ज्याने आपले सगळं केलंय त्याचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे का नाही? आणि त्या हवेच्या प्रेशरने 72,000 नाड्यांमध्ये थोडासा चुकत जर आला असेल तो निघला म्हणजे अटॅकच्या बिमारीपासून आपण काय करू शकतो? वाचू शकतो. पण संतांवर विश्वास ठेवून तो देव कोणला तर कोणता टले पुढे परब्रह्म सावळे. ते जर कोणता आलं तर तुम्हाला अनुभव येणार आहे का खरं सुख कशामध्ये आहे. आणि म्हणून कोणता टले पुढे परब्रह्म सावळे. आता तुम्हाला सांगणार एक अनुभव काय. जेव्हा माऊली कार्तिकी शुद्ध एकादशीला पंढरपूरला गेले, पहिल्या एकादशीला पंढरपूरला गेले कोणासोबत? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सगळ्या संतांचा मेळ होता. आणि माऊलीने सांगितलं माझं कार्य झालं देवा, मला काय करायचं? समाधी घेण्यासाठी परमिशन द्या. कधी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभव लिहिला आणि माऊली देवाकडे प्रार्थना करताय का मला आता काय करा? समाधी घेण्यासाठी काय करा? परवानगी देवा. निवृत्तीनाथांना वाटलं बाबा पटकेने देव हा बोलला तर माऊली का माघार घेणार नाही. म्हणून निवृत्तीनाथ म्हणले देव परमिशन द्यायची. नाना थांबावं लागेल तुला. कशासाठी? माझ्यासाठी थांबावं लागेल. कोणासाठी? निवृत्तीनाथ म्हणले माझ्यासाठी थांबावं लागेल. 2 वर्ष गेली परत माऊली पंढरपूरला गेले. म्हणे देवा निवृत्तीनाथांसाठी 2 वर्ष थांबलो. म्हणजे किती वर्ष झालं वय? 18. आपल्याला 18 ते अजून काही कळत नाही. बरोबर का नाही? 18व्या वर्षी परत गेले. म्हणे देवा आता परमिशन देण्यासाठी काय हरकत नाही. तेव्हा सोपान काका उडाले. म्हणजे माऊली निवृत्त दादांसाठी जर का तुम्ही 2 वर्ष थांबताय तर माझ्यासाठी 2 वर्ष थांबा ना. बंधू प्रेम. सोपान काकांसाठी माऊलींना परत 2 वर्ष थांबावं लागलं. कशासाठी सांगतोय? हातामध्ये त्यांच्या हातामध्ये जायचं का थांबायचं. आपल्या हातात काय नाही. आपल्याला आता सुद्धा कीर्तनात काय सांगू शकत नाही. म्हणजे आपल्या हातात नाही, त्यांच्या हातामध्ये आहे. आणि जेव्हा परत थांबले, किती वर्ष झालं वय? 20व्या वर्षी माऊली परत गेले पंढरपूरला. तेव्हा म्हणे निवृत्तीनाथांसाठी थांबलो, सोपान काकांसाठी थांबलो, आता तरी परमिशन देणार. बारकी मुक्ताबाई पुढे आले. म्हणजे दादा त्यांचं जर ऐकलं तर माझं कारण ऐकत. माझ्यासाठी थांबणार 2 वर्ष. आणि माऊली मुक्ताबाईचं चिमुकलीचं ऐकलं आणि परत 2 वर्ष माऊली थांबले. आणि 22व्या वर्षी परत गेले. म्हणजे देवा आता लय झाला. 22 आकडा श्रवणाचा